नमस्कार, मी स्नेहल स्नेहस किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आज आपण बघणार आहोत मटकी, वाटाणा आणि हरभरा याची मोड आलेली मिक्स भाजी। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मटकी, हरभरा आणि पिवळा वाटाणा याची मिक्स भाजी बनवण्यासाठी साहित्य बघून घेऊया। इथे मटकी, हरभरा आणि पिवळा वाटाणा उकडून घेतलेले आहेत। इथे घरचंच वाटण घेतलेलं आहे। सुकं खोबरं, कांदा, आलं, लसूण, कोथिंबीर आणि गरम मसाला याची पेस्ट केली आहे। 2 आमसूळ पाण्यात भिजत ठेवलेले आहेत। ते बारीक चिरलेला कांदा, धणेपूड, साखर, मीठ, कढीपत्ता, मोहरी, जिरं, तिखट, हळद, हिंग आणि गरम मसाला। ते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आलं लसूण पेस्ट आहे। कढईत तेल टाकलेलं आहे, त्यात मोहरी टाकली, जिरं, बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण पेस्ट, धणेपूड, गरम मसाला, हिंग, हळद, तिखट, कढीपत्ता हे सगळे मसाले तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे मध्यम ते मंद आचेवर। घरचा वाटलेला मसाला होता तो त्यात टाकला। थोडी साखर टाकून घेऊया त्यात आणि चवीनुसार मीठ। मसाल्याने सगळं तेल सोडत आले की उकडलेल्या भाज्या टाकून घ्यायच्या त्यात। पाण्यात भिजत ठेवलेले आमसूळ टाकून घेतले। आमसूळ ऑप्शनल आहे, तुम्ही याऐवजी टोमॅटोचा यूज करू शकता। बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली त्यात। मध्यम आचेवर 5 मिनिटे झाकण ठेवून वाफ देऊन घेऊया। भाजी तयार झालेली आहे। आता आपण एका बाउल मध्ये सर्व करून घेऊया। तर आज आपण बघितलं मोड आलेले मटकी, वाटाणा आणि हरभरा याची मिक्स भाजी। ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा, कशी वाटली ती कमेंट मध्ये कळवा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका। भेटूया पुढच्याच नवनवीन रेसिपीज मध्ये। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।